तब्बल 45 वर्षांनंतर वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळालेला असून नागपूर येथे शपथविधी झाल्यानंतर प्रथमच मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यात आले असून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच मकरंद पाटील यांच्या मतदारसंघ असणाऱ्या वाई मतदारसंघात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली। रस्त्यावर दुतर्फा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला असून त्यावेळी बोलताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले, गेले 4 टर्म लोकांनी मला निवडून दिलं, मात्र यावेळी लोकांची भावना होती की आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळावं आणि माहितीच्या माध्यमातून मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळे लोकांच्या मध्ये फार मोठा उत्साह आहे। डोंगरी भागात सातारा जिल्ह्यातील बरीच गावं असल्यामुळे विद्यार्थ्यांना लांब चालत जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे। स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्याला 4 मंत्रिपदे मिळाल्याची पहिलीच वेळ आहे। त्यामुळे महायुतीमुळे जिल्ह्याला चांगली मंत्रिपदे सुद्धा मिळालेली आहेत। त्यामुळे पालकमंत्रीपद कोणाला मिळो मला काहीच वाटणार नाही। आमचे तिन्ही नेते बसून एकत्र निर्णय घेतील आणि तो आम्ही 4ही मंत्र्यांना मान्य असेल, असं मकरंद पाटील यांनी सांगितलं। काय सांगाल, कशा भावना? खूपच आनंद आहे, कारण गेले 4 टर्म वाई, खंडाळा, महाबळेश्वर या 3 तालुक्या असणाऱ्या मतदारसंघातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं। या वेळेला तर लोकभावना खूप म्हणजे तीव्र होती की काही करून यावेळेला मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे, या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतात। मदत आणि पुनर्वसन खातं तुम्हाला मिळालेलं आहे, पण आता जो गेल्या 4 वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता, भूस्खलन झालं होतं, त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाहीये। तुम्ही आमदार नाही, तुम्ही चुकीचं सांगताय। मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली, म्हणजे 5 एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाटणला सुद्धा मिळालेली असणार, कारण माझ्याकडे मिळाली, जावलीला मिळाली। आणि पिकांचं नुकसान, शेतीचं नुकसान, जनावरांचं नुकसान, माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर घरं अंशतः पूर्णतः बाधित झाली। प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती मदत लोकांपर्यंत पोहोचली। तिथल्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा जंगलातून चालत यावं लागतंय। नाही, ठीक आहे, आता दुर्गम भाग आहे। आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं खूपच छोटी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे। म्हणजे कुठंतरी एखाद्या गावामध्ये 1, 2 किंवा 3 विद्यार्थी आहेत आणि मग अशा गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे। किंवा बसची सोय सुद्धा आहे, ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा, त्यामुळं डोंगर वाटेनं लोक म्हणजे मुलं त्या ठिकाणी जातात। आबा, पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही आहे, आपला जोर कसा काय पालकमंत्री पदासाठी, आशा आहे का? नाही, जोर असं नाही। आता
मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाली. म्हणजे महायुती सरकारनं सातारा जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा. आणि सगळ्यांना खाती सुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत. त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही. हे तिघही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आहे आनंदाने. जुन्या पिढीत किशनवीर आबा होते, आता नवीन पिढीत तुम्ही मकरंद आबा आहे, काय सांगाल? ते आबा खूप थोर नेते होते, क्रांतीवीर होते. या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं. एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी, तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं. आबांच्या पुढं हा आबा छोटा आहे. आलं का लक्षात? एवढंच. सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.